नमस्कार मित्रांनो, बरीच पेशंट माझ्याकडे माझ्या क्लिनिकला जेव्हा येतात तर काही लोक असे प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब, कंडम वापरलेलं चांगलं आहे का, IPL सारख्या गोळ्या घेणं चांगलं आहे किंवा काही कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅब्लेट्स घेणं गरजेचं आहे. या विषयावर आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट. गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. मित्रांनो, जर तुम्हाला मूलबाळ पाहिजेत नसेल आणि जर तुम्हाला संतती पाहिजे नसेल तर तुम्हाला कंडोम वापरायचा आहे का IPL सारख्या गोळ्या घ्यायचा आहे, हा एक खूप मोठा प्रश्न उद्भवतो. कारण की बऱ्याच लोकांना कंडोम वापरल्यानंतर जे नॅचरल इंटरकोर्स करताना किंवा कामक्रीडा करताना जो आनंद मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यामुळं काही लोक विदाऊट कंडम करतात आणि दुसऱ्या दिवशी 72 तासाच्या आतमध्ये IPL सारख्या औषधी वापरतात. पण मित्रांनो, IPL सारख्या औषधी तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये जास्त वापरू शकत नाही. कारण की जर विवाहापूर्वी जर एखाद्या वेळेस आपल्या मैत्रिणीबरोबर जर संबंध आला आणि एखाद्या वेळेस तिनं जर काही IPL 72 तासाच्या आत घेतली तर साईड इफेक्ट कमी येतील. पण रेग्युलर बेसिसवर तुम्ही IPLचा सहारा घेऊन जर तुम्ही संतती टाळण्यासाठी जर तुम्ही नेहमी घेत असाल तर कुठं ना कुठं या हार्मोनच्या टॅब्लेट असतात, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये साईड इफेक्ट दिसून येतील म्हणजे येतीलच. त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला एक सांगतो जे तुम्हाला माहीत नाही की एक टुडे म्हणून व्हजायनल टॅब्लेट येते, घ्यायची नसते, ती आपल्या योनिमार्गामध्ये टाकायची असते. हे टुडे म्हणून टॅब्लेट येते जे मार्केटला उपलब्ध आहे. ती तुम्हाला एक 5 ते 10 मिनटं इन्सर्शन इंटरकोर्स करण्याच्या अगोदर व्हजानामध्ये इन्सर्ट करावी लागते. ही स्पर्मिसायडल असते, याच्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम नाही, याचे काही साईड इफेक्ट नाही. कारण की लोकल ॲब्झॉर्बंट लोकल स्पर्मिसायडल असल्यामुळं जर तुम्हाला विदाऊट कंडोम करायचं असेल तर टुडे सारख्या टॅब्लेट मार्केटला भेटतात. त्या व्हजानल असतात, त्या स्त्रियांनी वापरायच्या असतात आणि आतमध्ये ठेवायच्या असतात. ते तुम्ही तितकं लक्षात ठेवा. जर टुडे जर टॅब्लेट वापरली तरी तुम्हाला 99% संतती राहण्याचा किंवा प्रेग्नन्सी होण्याचा धोका बिलकुल टाळू शकता. आणि जे की तुम्हाला IPL सारख्या गोळ्या म्हणा किंवा ओव्हरऑल लो इस्ट्रोजन लो प्रोजेस्ट्रॉनचे जे टॅब्लेट असतात, ज्याला आम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅब्लेट म्हणतात, तर त्याचे पण साईड इफेक्टपासून तुम्ही दूर होऊ शकता. कारण की कोणत्याही गोळ्या तुम्ही जर रेग्युलर समजा ओव्हरऑल आहे ही जर पण तुम्ही रेग्युलर बेसिसवर घेत असाल तर मला वाटतं कुठं तुमच्या अंगामध्ये ओबेसिटी राहणार, इरेग्युलर मेन्सेस राहणार किंवा पेनफुल मेन्स्ट्रुअल सायकल होऊ शकते किंवा जे स्विंग मूड ज्याला म्हणतो आपण, आपल्या स्त्रियांमध्ये स्विंग मूड पण दिसून येऊ शकतात. म्हणून हे साईड इफेक्ट टाळण्यासाठी एक तर तुम्ही जो आपला ओव्ह्युलेशन पिरियड असतो त्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये बघा, ओव्ह्युलेशन पिरियडमध्येच तुम्हाला फक्त टुडे टॅब्लेट वापरायची आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, मासिक पाळीच्या 7 दिवसा अगोदर आणि 7 दिवसानंतर हा सेफ पिरियड असतो आणि उर्वरित दिवस जे असतात ते थोडे फर्टाईल पिरियड असल्यामुळं तिथं तुम्हाला हे कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं. धन्यवाद मित्रांनो.